उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभाची तयारी जोरात सुरू आहे। त्यासाठी महाकुंभ मेळा या जिल्ह्याचीही निर्मिती करण्यात आली आहे। प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो। महाकुंभ हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मांसाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे। या प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमांच्या काठावर हे महाकुंभ आयोजित केलं जातं। पण तुम्ही विचार केलाय का की महाकुंभाचं आयोजन दर 12 वर्षांनीच का केलं जातं? यामागे नेमकं कारण काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी तन्वी गुंटाळे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। महाकुंभ 2025 कधी सुरू होईल तर उत्तर प्रदेशमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज महाकुंभ मेळा आयोजित केला जाणार आहे। महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून कोट्यवधी भाविक प्रयागराज किंवा महाकुंभ मेळा या जिल्ह्यात पोहोचणार आहेत। महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये संगमच्या काठावर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं। असं म्हणतात की या स्नानाने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते। महाकुंभ मेळा 12 वर्षांनंतरच का होतो या प्रश्नाचं उत्तर पौराणिक कथांमध्ये सापडतं। वास्तविक महाकुंभ हा समुद्र मंथनाशी संबंधित मानला जातो। यावेळी मंथनातून अमृत बाहेर पडलं, ज्यावर देव आणि दानव यांचं युद्ध झालं। असं म्हटलं जातं की अमृत कलशाचे काही थेंब बाहेर पडले आणि पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले। प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक ही ती 4 ठिकाणं। त्यामुळे या 4 ठिकाणीच कुंभ आयोजित केला जातो। असं म्हणतात की देव आणि दानवांमध्ये 12 दिवस युद्ध झालं, जे मानवी आयुष्याच्या 12 वर्षांच्या बरोबरीचं आहे। त्यामुळेच 12 वर्षांनंतर महाकुंभाचं आयोजन केलं जातं। या आधीचा कुंभमेळा हा 2013 मध्ये झाला होता। त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता। अर्ध कुंभमेळा हा दर 6 वर्षांनी साजरा होतो। या वर्षीच्या कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत जाणून घेऊयात। 13 जानेवारी 2025 म्हणजेच पौष पौर्णिमा, 14 जानेवारी 2025 म्हणजेच मकर संक्रांती, ज्यावेळी पहिलं शाही स्नान होणार आहे। 29 जानेवारी 2025 म्हणजेच मौनी अमावस्या हा दुसऱ्या शाही स्नानाचा दिवस असेल। 3 फेब्रुवारी 2025 म्हणजेच वसंत पंचमी, यावेळी तृतीय शाही स्नान होणार आहे। 4 फेब्रुवारी 2025 म्हणजेच अचला सप्तमी, 12 फेब्रुवारी 2025 माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी 2025 महाशिवरात्री, ज्यावेळी शेवटचं स्नान होऊन महाकुंभ मेळ्याची सांगता होईल। उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ 2025 मध्ये 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे। 2013च्या कुंभाच्या तुलनेत 2025 मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्याची राखून ठेवलेली जागा ही दुप्पट ठेवण्यात आली आहे। योगी सरकारने महाकुंभ 2025च्या आयोजनासाठी जवळपास 2600 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली आहे। महाकुंभ दरम्यान चांगल्या प्रशासनासाठी यूपी सरकारने महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा म्हणून देखील घोषित केलंय। उत्तर प्रदेशातील प्रयागराजचं वर्णन हे धर्मग्रंथात तीर्थराज म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा राजा असं केलं जातं। पहिला यज्ञ ब्रह्मदेवाने प्रयागराजमध्येच केला होता अशी ही एक मान्यता आहे। असं म्हटलं जातं की कुंभमेळ्यात स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यापासून मनुष्याची मुक्तता होते। 2017 मध्ये युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा असा दर्जा देखील दिला होता। तुम्हाला ही कुंभमेळ्याची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।